Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 8th स्टँडर्डचा इंटरेस्टिंग लेसन की ज्या लेसनचं नाव आहे एक्सपान्शन फॉर्म्युला हा तुमच्यासाठी स्टार्ट केलेला आहे. आपण आज बघणार आहोत 5.3 मधले लास्ट 2 एक्झाम्पल की जे एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो स्टुडंट, दिस इज द एक्झाम्पल नंबर 3 इन युअर प्रॅक्टिस सेट 5.3 मधला क्वेश्चन नंबर 2 जो सिम्प्लिफाय आहे त्या सिम्प्लिफाय मधला हा थर्ड क्वेश्चन आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिले हा मायनस आहे आणि हा प्लस आहे हे तर आपल्याला लगेच लक्षात येईल. तर फॉर्म्युले कुठले यूज करायचे ते आपण सगळ्यात पहिले क्विकली लिहून घेऊया. विच फॉर्म्युला वी हॅव टू यूज फॉर दिस एक्झाम्पल. सो इथे मायनस आहे, सो वी हॅव टू यूज द मायनस फॉर्म्युला फॉर फर्स्ट अँड हिअर इज अ प्लस. सेम संख्या, फक्त एकदा प्लस एकदा मायनस आहे. सो इथे आपल्याला काय करणार आहे, इथे प्लसचा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. ए प्लस बी क्यूब आणि ए मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. आता सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. ए मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब हा आहे. आणि प्लससाठी सेम आहे, फक्त सगळीकडे सेम साईन येणार आहे प्लसचे. ठीक आहे. सेम फॉर्म्युला हे सगळ्यांना हा बिग डिफरन्स समजला असेल की दोघाही फॉर्म्युले सेम आहे, फक्त मायनसच्या साईनमध्ये इथे आणि इथे मायनस आहे आणि प्लसच्या साईनमध्ये सगळीकडे तुमचे प्लस साईन आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने फॉर्म्युले पण आपण लिहून घेतले सगळ्यात पहिले. आता पहिले आपला मायनस आहे, सो आपण पहिले एक्झाम्पल लिहून घेऊया. 4a मायनस 3 क्यूब मायनस 4a प्लस 3 क्यूब हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग पहिले आपण मायनसचा फॉर्म्युला यूज करू. मग मायनसचा फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याला हा a मिळाला आणि हा b मिळाला. मग a ची किंमत काय आहे बाळांनो, a ची किंमत आहे तुमची 4a आणि b ची किंमत आहे 3. ही किंमत आपल्याला या मायनसच्या फॉर्म्युल्यामध्ये सर्वात पहिले टाकायची आहे आणि हे आपण नंतर सॉल्व्ह करणार आहे. नंतर सेम आन्सर येतं, सगळ्यांना माहिती आहे. सो सगळ्यात पहिली आपल्याला करायचं आहे ए क्यूब. ए क्यूब करायचा म्हणजे काय करायचं, तुम्हाला 4a क्यूब करायचा आहे. इथे बघा, इथे लक्ष द्या, 4a क्यूब करणार आहात. त्यानंतर त्यांनी काय दिलंय, मायनस साईन, म्हणून इथे मायनस साईन घेतलं. मग त्यांनी दिलं आहे 3 म्हणून 3 लिहून घेतलं. इथं ए स्क्वेअर सांगितलाय. ए स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर करणार तुम्ही, इथे 4a स्क्वेअर करणार आहात. त्यानंतर इंटू बी, बी म्हणजे तुमचा काय असणार आहे 3. सो अशा पद्धतीने याच्यामध्ये ही किंमत आपण टाकून घेतली. त्यानंतर प्लस साईन आहे, प्लस दिलं. 3 इंटू ए म्हणजे तुमचा 4a इंटू बी स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर. सो अशा पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा ही किंमत टाकून घेतली. त्यानंतर मायनस बी क्यूब, मायनस बी क्यूब म्हणजे तुमचा मायनस 3 क्यूब इथे येणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये ही ए आणि बी ची किंमत आपण टाकून घेतली. त्यानंतर हे पुढे तसं लिहून टाका, कारण आपल्याला गोंधळ करायचा नाहीये. ठीक आहे. मग आता आपल्याला सॉल्व्ह करणार आहोत हे. मग आता सगळ्यांना माहिती आहे 4चा क्यूब किती, 4 इंटू 4 इंटू 4, 4 4 जा 16, 16 4 जा 64, 4 चौक 16, 16 चौक 64 म्हणजे 4a इंटू 4a इंटू 4a केलं तुमचं किती येईल 64a क्यूब. त्यानंतर आपल्याला आता हे दोन्ही महत्त्वाचे सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. मायनस 3 इंटू मग 4a चा स्क्वेअर म्हणजे किती येईल तुमचा 4 इंटू 4 16a स्क्वेअर येईल इथे इंटू 3. आपण अजून एक स्टेप वाढून घेऊया. ठीक आहे. प्लस 3 इंटू 4a तसं लिहिला आणि 3चा स्क्वेअर कितीला 3 3 जा 9. ठीक आहे. त्यानंतर मायनस 3चा क्यूब तुम्हाला सगळ्या माहिती आहे, 3 इंटू 3 इंटू 3 किती झाले तुमचे 27. आणि बाकीचं आपण ॲज इट इज अशा पद्धतीने लिहून घेऊया. ठीक आहे. मग आता हे आणि हे सॉल्व्ह करायचं राहिलं आहे. सो 64a क्यूब, आता हे किती होईल तुमचं 3 3 जा 9. मग 16 इंटू 9 तुम्हाला इथे करावं लागणार आहे. 9 6 जा 54, 9 1 जा 9, 9 प्लस 5 किती झाले तुमचे 14, 144. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर किती आलं 144 आणि त्याला a स्क्वेअर आपण जोडून देणार आहोत. त्यानंतर आता याचं मल्टिप्लिकेशन करूया. प्लस 3 4 जा 12 इंटू 9. सो 9 2 जा 18, 9 1 जा 9 प्लस 1 10. सो इथे यांचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 108a आलेलं आहे आणि याचं मायनस
27 आणि पुढे आपण ही स्टेप ॲज इट इज लिहून देऊया. ठीक आहे, म्हणजे पहिले मायनस केलं, मायनसमध्ये आपण किमती टाकल्या आणि ते सॉल्व करून आपल्याला मिळालेलं आहे हे आन्सर. ठीक आहे, या आन्सरमध्ये तुमच्या एक लक्षात येईल की मायनसच्या याच्यामध्ये इथे आणि इथे मायनस साईन पाहिजे आणि मध्ये काय पाहिजे, प्लस साईन. आता सेम आन्सर याच्यामध्ये बघा, ए ची किंमत परत काय आहे 4a आणि बी ची किंमत काय आहे 3, म्हणजे सेम आन्सर येणार आहे. आपल्याला हे आन्सर काढण्याची गरज नाही, आपण ॲज इट इज हे आन्सर काय करणार आहोत, प्लसच्या बाबतीत कॉपी करणार आहोत. चला आता आपण हे लिहून घेऊया. 64a क्यूब मायनस 144a स्क्वेअर प्लस 108a मायनस 27. मध्ये तुमच्या आहे मायनस साईन म्हणून इथे आपण मायनस साईन देऊन घेतलं आणि याचा प्लस आहे, मग प्लसचं आन्सर काय येणार आहे, सेम येणार आहे, फक्त सगळीकडे प्लस साईन घेणार आहे आपण. 64a क्यूब इथे मायनस होते, इथे प्लस येईल, इथे ऑलरेडी प्लस आहे आणि इथे मायनस होतं, इथे काय होईल तुमचं प्लस होणार आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपले दोन्ही ब्रॅकेट सॉल्व्ह झालेले आहे बाय युजिंग द प्लस फॉर्म्युला अँड दी मायनस फॉर्म्युला. आता ह्या दोघांमध्ये कोणतं साईन आहे, मायनस साईन आहे. मग तुम्हाला मायनसचा मी रूल सांगितला की ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर ब्रॅकेटमधले सगळे चिन्ह हे बदलत असतात. हा गणितातला सगळ्यात महत्त्वाचा रूल समजून घ्या. मग आता आपल्याला ब्रॅकेट काढायचे आहेत, याचा ब्रॅकेट तर इझिली निघून जाईल. 64a क्यूब मायनस 144a स्क्वेअर प्लस 108a मायनस 27 याचा निघून जाईल. पण ह्या सगळ्यांची मधल्यांची चिन्ह बदलणार आहे कारण ब्रॅकेटच्या बाहेर आहे मायनस साईन. सो इथे प्लस 64 होता, इकडे झाला मायनस 64a क्यूब. इथे प्लस 144a स्क्वेअर होता, इथे झाला मायनस 144a स्क्वेअर. इथे प्लस 108 होता, इथे झाला मायनस 108a आणि इथे प्लस 27 चे झाले मायनस 27. नाव ऑल ऑफ यू नो द नेक्स्ट स्टेप. लाईक टर्म्स जवळ आणूया, सेम सेम. मग 64a क्यूबचा लाईक टर्म काय आहे तुमचा, मायनस 64a क्यूब. याला आपण अंडरलाईन करूया म्हणजे ती लाईक टर्मची पेअर आपल्याला दिसेल. ओके, त्यानंतर मायनस 144a स्क्वेअर, याची लाईक टर्म आहे मायनस 144a स्क्वेअर. दोघांचे चिन्ह काय आहे इथे सेम आहे. त्यानंतर प्लस 108a आहे, याचा काय आहे मायनस 108 आहे. ही एक पेअर तयार झाली आणि शेवटी मायनस 27 आणि मायनस 27 ही एक पेअर आहे. अशा पद्धतीने 4 पेअर इथे तयार झालेले आहे. आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. मग प्लस 64a क्यूब आणि मायनस 64a क्यूब काय झाले तुमचे 0 कॅन्सल झाले, इथे 0 आलं आणि इथे मायनस मायनस काय होत असतं, प्लस होत असतो. सो आपण इथे जर 144 आणि 144 यांची जर ॲडिशन केली तर 4 प्लस 4 इथे अशीच ॲडिशन करूया डायरेक्ट. 4 प्लस 4 8, 4 प्लस 4 8 आणि 1 प्लस 1 2, 288 आलं आणि a स्क्वेअर त्याला जॉईन केलं. पण याचं मायनस साईन मात्र काय होणार आहे, मायनस मायनस बिकम प्लस ॲडिशनमध्ये, पण चिन्ह मात्र मायनसचं राहत असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघा 10 इथे पण प्लस 108a, इथे मायनस 108a, हे काय झाले तुमचे कॅन्सल झाले. प्लस इथे काय येईल तुमचं 0 आणि इथे मात्र मायनस 27 काय झाले तुमचे मायनस इथे 54 झालेले आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे आन्सर मिळालेला आहे मायनस 288a स्क्वेअर मायनस 54. दिस इज युअर फायनल आन्सर. एवढं मोठं उदाहरण, उत्तर एवढं छोटं. हे आन्सर मिळालेलं आहे कशाचं, 4a मायनस 3 ब्रॅकेट क्यूब मायनस 4a प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. याच्यासाठी आपण पहिले मायनसचा फॉर्म्युला यूज केला, त्यानंतर आपण प्लसचा फॉर्म्युला यूज केला आणि मग आपण ब्रॅकेट काढून टाकले, लाईक टर्म्स जवळ आणले आणि लास्टला आपल्याला हे आन्सर इथे मिळालेलं आहे. इन दिस वे वी सॉल्व दी थर्ड एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 5.3 मधलं हे क्वेश्चन नंबर 2 मधलं थर्ड एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे की जे 4 मार्क्ससाठी एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आता ह्या प्रॅक्टिस सेटमधलं लास्ट एक्झाम्पल राहिलेलं आहे, म्हणजे आज आपला हा 5.3 फायनली कंप्लीट होणार आहे. सो स्टुडंट, लेट सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट, दिस इज द लास्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 5.3. हे आहे लास्ट एक्झाम्पल. ह्या प्रकारच्या उदाहरणांची तुम्हाला एक ट्रिक सांगते की याच्यामध्ये सेम दिलेलं असतं, ब्रॅकेट जे आहे ते सेम 5x
-7y 5x + 7y, म्हणजे संख्या सेम असतात, त्याचे व्हेरिएबल पण सेम असतात, फक्त एकदा मायनस दिलेलं असतं आणि त्याचं प्लस दिलेलं असतं. आणि त्याचा आन्सर पण शक्यतो बघा तुम्हाला 2 व्हेरिएबल असलेलं किंवा बायनॉमियलमध्ये त्याचं आपल्याला उत्तर मिळतं, द्विपदीमध्ये आन्सर मिळतं, अशा प्रकारच्या एक्झाम्पलचं. त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. 4 मार्क्सचं एक्झाम्पल आहे, लास्ट एक्झाम्पल आहे, त्यामुळे सगळ्यांनी छान लक्ष द्या. पहिलं मायनस आहे म्हणजे हा तुमचा ए, हा तुमचा बी, म्हणजे a - b क्यूबचा फॉर्म्युला पहिले यूज करणार आहोत आपण इथे फॉर्म्युला. सो फॉर्म्युला इज मोस्ट इम्पॉर्टंट वेन यू सॉल्व द एक्झाम्पल. त्यानंतर इथे प्लस आहे म्हणजे इथे आपण a + b क्यूबचा फॉर्म्युला यूज करणार आहे. फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, फटाफट फॉर्म्युले लिहून घेऊया आपण. इथे फक्त मायनसमध्ये इथे आणि इथे मायनस असतं आणि प्लसमध्ये सगळीकडे काय असतं तुमचं प्लस साईन असतं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. फॉर्म्युले बोथ आर सेम. ठीक आहे, आपण एक्झाम्पल लिहून घेऊया. 5x - 7y क्यूब + 5x + 7y क्यूब. ओके, त्यानंतर आता आपण पहिले मायनसचा फॉर्म्युला यूज करणार आहोत. मग मायनसच्या फॉर्म्युल्यामध्ये हा तुमचा a आणि b ची व्हॅल्यू लिहून घेऊया. a ची व्हॅल्यू आहे 5x आणि b ची व्हॅल्यू आहे 7y. ओके, ही व्हॅल्यू आता आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पहिले मायनसच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहोत आणि हे नंतर आपण माहिती सेम आन्सर आहे ते आपण जस्ट कॉपी करणार आहोत. ठीक आहे, मग ए क्यूब त्यांनी काय सांगितलं आपल्याला, ए क्यूब करा पहिले. ए क्यूब करा म्हणजे तुम्ही काय करा, 5x क्यूब करा, 5x क्यूब. त्यानंतर काय सांगितलं, मायनस, म्हणून मायनस साईन घेतलं. मग नंतर 3 × a², a² म्हणजे 5x स्क्वेअर, 5x स्क्वेअर इंटू बी म्हणजे काय सांगितलं बाळांनो, 7y. मग अशा पद्धतीने याची व्हॅल्यू आपण इथे पुट केली आणि त्याला मी अंडरलाईन केलं म्हणजे समजण्यासाठी. ठीक आहे, मग नंतर प्लस साईन आहे. 3 × a सांगितला, a म्हणजे 5x इंटू बीचा स्क्वेअर सांगितला म्हणजे तुमचा बीचा स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर येणार आहे 7y स्क्वेअर येणार आहे. त्यानंतर मायनस बी क्यूब सांगितलं, बी क्यूब म्हणजे 7y क्यूब. असं अशा पद्धतीने हा ब्रॅकेट कंप्लीट. हे बाकी आपण ॲज इट इज कॉपी करूया जस्ट. सो आय थिंक समजलं असेल. पहिले मायनसचा फॉर्म्युला लिहिला, त्याच्यामध्ये आपण सगळ्या ह्या किमती टाकून घेतल्या. ठीक आहे, मग आता 5चा क्यूब सगळ्यांना माहिती आहे, 5 × 5 5 × 5 × 5 किती आले तुमचे 125 आणि x आहे म्हणून त्याला x क्यूब जोडून दिला. आता हे महत्त्वाचे टप्पे आहे, इथे कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम होत असतो. ठीक आहे, सो -3 5चा स्क्वेअर तुमचा काय आला 25x² × 7y. ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं नाही म्हणून अंडरलाईन केलं. त्यानंतर प्लस सो 3 × 5x, 7चा स्क्वेअर 7 7 किती आले तुमचे 49y², याच्या खाली पण अंडरलाईन केलं. आणि प्लस याचा क्यूब करायचा आपल्याला, याचा क्यूब येईल 7 × 7 × 7 7 7 49 49 × 7 किती आले तुमचे 7 4 28 29 30 31 32 33 आणि 34 343 हा 7चा काय आहे क्यूब आहे, तो आपण इथे लिहून घेतला आणि त्याला y क्यूब जोडून दिला कारण yचा पण क्यूब सांगितलाय. सो अशा पद्धतीने ही इथे मिळालेला आहे. बाकीचा हा जो प्लसचा ब्रॅकेट आहे तो ॲज इट इज लिहून घेऊया आपण. त्यानंतर आता आपल्याला यांचं कॅल्क्युलेशन करायचं, यांचा गुणाकार करायचं सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे, सो इथे 125x³ ॲज इट इज लिहिला आणि इथे मात्र 25 3 आणि इथे 7 करावा लागणार आहे. मग आपण काय करू, सोपं 7 3 7 3 21 21 × 25 किंवा 25 × 21 इथे करून घेऊया. इथे 2 5 10 2 2 4 + 1 5. सो इथे आलेलं आहे 525. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती आलं तुमचं 525x² आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता याचं करायचं 5 3 15 49 × 15 49 × 15. सो 9 5 45 इथे 4 4 5 20 20 + 4 24 इथे 0 इथे 9 आणि इथे 1 5 9 + 4 13 आणि इथे 4. सो 435 यांचं मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे प्लस येईल इथे प्लस 435xy². बघा इथे याचा स्क्वेअर आला पाहिजे, इथे या टर्मचा स्क्वेअर आला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा 7yचा
क्यूब किती आला आहे -343y³ आणि पुढे आपण ॲज इट इज हे लिहून घेणार आहोत. आय थिंक सगळ्यांना हे उदाहरणं नीट समजत असेल. समजत नसेल तर परत एकदा रिपीट करा. काय नाही, फॉर्म्युला लिहिला मायनसचा, त्याच्यामध्ये किमती टाकल्या आणि हे उत्तर आपण मिळवलं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने पहिला ब्रॅकेट आपला सॉल्व्ह झाला आहे. आता दुसरा ब्रॅकेट सॉल्व्ह करायची गरज नाही, कारण दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए आणि बी ची किंमत सेम आहे. ए ची किंमत 5x, बी ची किंमत 7y, म्हणजे आन्सर आपलं सेम येणार आहे. म्हणून आपण आन्सर आपण ॲज इट इज कॉपी करूया. 125x³ - 525x² प्लस 435xy -343y³ हे झालं पहिला ब्रॅकेट. सो इथे आपलं कॅल्क्युलेशनमध्ये थोडा बघा प्रॉब्लेम झाला आहे. सो 3 5 जा 15 आणि इंटू 49 याचं मल्टिप्लिकेशन बघा. 9 5 जा 45, 9 1 जा 9, 9 + 4 = 13 आणि इथे 4 5 जा 20, कॅरी ओव्हर 2, 4 1 जा 4, 4 + 2 6. सो हे कॅल्क्युलेशन आपलं 735 पाहिजे होतं. इथे आपलं किती झालेलं आहे 735च्या ऐवजी 435. इथे आपण 735 करून घेऊया, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन रॉंग होणार नाही. सो त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन करताना खूप केअरफुली करा. सो अशा पद्धतीने लिहिलं. आता हे ॲज इट इज आपण याच्यासाठी लिहून काढूया प्लस. इथे 125 फक्त प्लसच्या बाबतीत सगळीकडे प्लस चिन्ह करून देऊया, बाकी काय करायचं नाहीये. आता पुढची स्टेप सगळ्यांना माहिती आहे. सगळे ब्रॅकेट आपल्याला काढून टाकायचे आहे. सो ब्रॅकेट काढूया आपण. कॉपी करणार ॲज इट इज, काही करत नाहीये वेगळं मी. इथे ब्रॅकेटच्या बाहेर प्लस चिन्ह म्हणजे ब्रॅकेटचे चिन्ह काही बदलायची गरज नाही, फक्त तसं ब्रॅकेट काढायचं. फक्त मायनस साईन असेल तर मग मधले चिन्ह हे बदलायचे आहे. सो 1 + 125x³ प्लस 525x² प्लस 735y² xy² आणि प्लस 343y³. ठीक आहे. आता आपण काय करतो, नेहमीप्रमाणे लाईक टर्म्स जवळ आणणार आहोत. सो लाईक टर्म जवळ आणणार. 125x³ जवळ काय आणणार प्लस 125x³ अशा पद्धतीने आणणार आहात. ठीक आहे. याच्या शेजारी काय आणणार सेम 525x² च्या शेजारी काय आणणार प्लस 525x² ही पण झाली तुमची लाईक टर्मची पेअर. त्यानंतर प्लस 735xy² काय आणणार प्लस 735xy² ही एक थर्ड पेअर तयार झाली. आणि शेवटची तुमची काय पेअर आहे, शेवटची -343y³ याच्याजवळ काय आणणार तुम्ही प्लस 343y³ ही शेवटची पेअर झाली. आता माहिती तुम्हाला सगळ्यांना याचं कॅल्क्युलेशन 125 × 125 काय झाले तुमचे, हे प्लस प्लस करावं लागणार. 10 2 + 2 4 + 1 5 आणि इथे 2. सो 250x³ हे आलेलं आहे. नंतर हे प्लस आणि मायनस इथे कट झालं म्हणजे इथे 0 आलं. त्यानंतर यांची परत आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. इथे जर ॲडिशन केली 735 आपण ॲडिशन करूया. इथे किती झाले तुमचे 6 + 1 7, 7 + 7 काय झाले तुमचे 14, 1470. यांची ॲडिशन 1470 xy² आलेली आहे आणि याची प्लस आणि मायनस परत कट झालेलं आहे म्हणजे इथे +0. म्हणजे फायनल आन्सर तुमचं काय आलेलं आहे 250x³ प्लस 1470 xy². दिस इज युअर फायनल आन्सर. हे आलेलं तुमचं फायनल आन्सर कशाचं 5x - 7y³ प्लस 5x + 7y³ याचं सगळं करून एवढं मोठं उदाहरण सोडून हे आलेलं आहे छोटंसं आन्सर. सो सिम्पल एक्झाम्पल आहे, फक्त प्रॅक्टिस करावी लागेल आणि सिम्पल आहे. फक्त 2 फॉर्म्युले यूज करायचे आहे. एक फॉर्म्युला व्यवस्थित यूज करून घेतला, त्याचं उत्तर शोधून घेतलं तर तेच उत्तर आपण दुसऱ्यासाठी पण कॉपी करायचं. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर मायनस साईन चेंज करायचं, प्लस असेल तर चेंज करायचं नाही. ब्रॅकेट काढून टाकायचा, लाईक टर्म जवळ आणायचे, ते कट करायचे प्लस मायनस आणि उरलेल्यांची ॲडिशन करायची. सो अशा पद्धतीने इथे आपला प्रॅक्टिस सेट 5.3 हा फायनली कंप्लीट झालेला आहे.
सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या काही शंका असेल तर त्या पण कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि मी तुम्हाला होमवर्कसाठी एक प्रश्न मात्र देणार आहे, एवढा सगळा 4 मार्काचा. बघू तुमच्यापैकी कोणाला हा क्वेश्चन सॉल्व करता येतो. तो क्वेश्चन सॉल्व करता येत असेल तर तुम्ही सॉल्व करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सुद्धा लिहा. सो स्टुडंट 4 मार्क्ससाठी तुम्हाला हे रेड ज्या पेनने लिहिलेलं आहे क्वेश्चन दिलेलं आहे. तुम्हाला जर खरंच हे 2 उदाहरणं समजलं असेल तर हे 2 एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा आणि याचा आन्सर तुम्हाला जर काढता येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. फक्त इथे मायनसचा यूज करायचा, इथे प्लस करायचा, इथे मायनस करायचा, इथे प्लस करायचा. हे छानपैकी लक्षात ठेवा आणि ट्राय करा. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर एक लाईक करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.